आम्ही 6 ऑक्टोबर 2024ला नागपुरात सुभेदार सभागृहामध्ये ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन यातर्फे एक मोठा सत्कार सोहळा कार्यक्रम घेतो आहे आणि त्याच्यात आम्ही भारत सरकारचे मंत्री श्री गडकरी साहेब हे पण उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आम्ही निमंत्रण दिलेलं आहे, आमंत्रण दिलं आहे, ते सुद्धा या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत। त्याचबरोबर नागपुरातील आमदार श्री विकासजी कुंभारे, कृष्णाजी खोपडे, प्रवीणजी जटके, बावनकुळे साहेब, जगचंदी सावरकर, राजू पारवे, आशिषी जायसवाल हे सर्व आमदार म्हणजे नागपूर विभागातले सगळे आमदार उपस्थित राहणार आहेत। आणि हा आमचा जो सरकार सोहळा आहे हा सोहळा मोठ्या प्रमाणात होणार आहे। महाराष्ट्रातून सर्व जिल्ह्यातून अप्रो संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य या कार्यक्रमाला येणार आहेत आणि त्यामुळे हा कार्यक्रम आमचा चांगला होईल आणि त्याला चांगली शोभा येईल ही आमची जी बातमी आहे ती आपण पत्रकार बंधू ते सर्व आपापल्या प्रेसमध्ये त्याची प्रसिद्धी द्यावी याच्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद बोलवतो। राईट्स ऑफ ह्युमन ही महाराष्ट्र राज्यातील एक कर्मचाऱ्यांची संघटना आहे आणि महाराष्ट्र राज्यातील या संघटनेमध्ये मागासवर्गीय कर्मचारी जास्तीत जास्त संख्येने आमचे सभासद आहेत। महाराष्ट्र शासनामध्ये काय झालं होतं की अनुसूचित जाती जमातीच्या राखीव जागेवरती नोकऱ्या मिळाल्या होत्या। त्यानंतर जात प्रमाणपत्र तपासणी समितीने त्यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवले होते किंवा काही कर्मचाऱ्यांनी जातीचे प्रमाणपत्र वैद्य प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र सादर केले नव्हते। अशा कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाने अधिशक्य पदावर वर्ग केला होता। 19 डिसेंबर 2019च्या संसद निर्णयाप्रमाणे असे सर्व कर्मचारी हे 11 महिन्याच्या अधिसंख्य पदावर वर्ग झाले होते व त्यांना कोणत्याही प्रकारचे लाभ मिळत नव्हते, फक्त त्यांचा पगार चालू होता। मग ही संघटना स्थापन केली आणि या संघटनेमध्ये जे काही असे अफेक्टेड कर्मचारी आहेत ते सभासद झाले। जवळपास 4,500 कर्मचारी याचे सभासद आहेत आणि मग शासनासोबत सातत्याने पत्रव्यवहार, धरणे आंदोलन, मोर्चे, उपोषण इत्यादी मागणी केल्या गेल्या आणि मग 14/12/2022ला महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतला की ह्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे नोकरीतून बाधा येणार नाही, नोकरीतून काढण्यात येणार नाही, त्यांना सेवानिवृत्तीचे सर्व लाभ मिळतील आणि ते सेवानिवृत्ती व्हायला आहेत अशा लोकांना 11 महिन्याच्या अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आला आणि 1 दिवसाचा तांत्रिक खंड त्यांना देण्यात आला। त्या तांत्रिक खंडामुळे काय झालं की महाराष्ट्र शासनाने जे काही अधिकारी आहेत किंवा आस्थापना विभाग आहेत त्यांनी इन्क्रिमेंट्स दिलेले नाही आणि 2019च्या बेसिकवरती सर्व कर्मचारी जे काही निवृत्त होत आहेत आणि आता पुढे होतील यांना 2019वरती पेन्शन फिक्स केली। पण आमच्या सातत्याने याच्यावरती लढा सुरू ठेवला। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बहुतेक आमदार, मंत्री यांच्या आम्ही संपर्कात होतो। त्यांच्याशी आमच्या ज्या काही लिगल गोष्टी होत्या त्या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या की शासनाने दिलेले प्रमाणपत्र होते, तपासणी समितीने ते अवैध ठरवले, बोगस कोणीही नाही आहे। त्यावेळी जे जे नियम अस्तित्वात होते त्यावेळी लोकांनी प्रमाणपत्र दिले आणि शासनाने पण प्रमाणपत्र दिले, त्याच्यावरती त्यांना नोकऱ्या मिळाल्या, शिक्षण झालं आणि आता 25 ते 30 वर्षाची नोकरी केल्यानंतर तपासणी समितीने फक्त अवैध ठरवले म्हणून त्यांना जीवनातून उठवण्याचा जो प्रकार होता कोणत्याही प्रकारचे लाभ देता येत नाही, हा नैसर्गिक न्यायाला धरून नाही, ते नैसर्गिक न्यायाचं उल्लंघन आहे। अशा प्रकारचे आम्ही त्यांना काही समजावून सांगितलं, काही जजमेंट्स दिले आणि मग महाराष्ट्र शासनाने आता 30 सप्टेंबरला एक निर्णय घेतला की जो एक दिवसाचा तांत्रिक खंड होता तो तांत्रिक खंड क्षमापित करण्यात आला आणि यानंतर त्या तांत्रिक खंड क्षमापित केल्यामुळे वनडे जो टेक्निकल ब्रेक होता तो आता आम्ही काढून घेणार असा मंत्रिमंडळाने एकमताने निर्णय घेतला। हा निर्णय घेण्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्री अजितजी पवार आणि इतर काही मंत्र्यांनी आम्हाला मोलाची साथ दिली आणि त्याच्यामुळे काय झालं की आता जे काही कर्मचारी 11 महिन्याच्या अधिसंख्य पदावर वर्ग केलेले आहेत त्यांचा खंड समापित झाला, त्याच्यामुळे त्यांना वेतनवाढी मिळतील आणि ज्या दिवशी ते रिटायर होतील त्या दिवशीची जी काही त्यांची मूळ वेतन राहील त्याच्यावर त्यांना पेन्शन मिळेल।